आणि तुमचा चेहरा निस्तेज आणि डल वाटत असेल, चेहऱ्यावर वाढता काळपटपणा, पिंपल्स, वांगाचे डागधब्बे आहेत, हे सगळं जाऊन चेहरा छान क्लिअर व्हावा, नितळ ग्लोईंग चमकदार त्वचा मिळावी असं वाटत असेल ना, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत एक घरगुती बनवलेली क्रीम शेअर करणार आहे. त्यासोबतच घरातल्या मोजक्या वस्तू वापरून आपण बनवणार आहोत फेस मास्क, ज्याच्या वापरामुळे तुमच्या चेहऱ्यावरच्या भरपूर सगळ्या समस्या कमी होण्यासाठी, चेहरा उजळ होण्यासाठी आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी भरपूर फायदा होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा. त्यातूनही तुम्हाला काही अडचण असेल ना, तर मला कमेंट करा. तुमच्या कमेंटला मी नक्की आन्सर करण्याचा प्रयत्न करेन. तर चला, आज जे घरगुती क्रीम मी बनवणार आहे त्यासाठी इथं सगळ्यात अगोदर मी घेतलेला आहे सहाना आणि त्यानंतर इथं तुम्ही बघताय ते आहे जायफळ. आपल्या जेवणाची चव वाढवण्यासोबतच आपल्या त्वचेचा काळपटपणा, विशेषतः वांगाचे डाग कमी करण्यासाठी जायफळ आपण वर्षानुवर्ष वापरतो आणि त्याच जायफळापासून मी एक क्रीम तयार करणार आहे. दुसरी वस्तू तुम्हाला दिसते ती म्हणजे गुलाबजल. आपल्या गुलाबजलचा आपण आपल्या चेहऱ्यासाठी नैसर्गिक टोनर म्हणून सुद्धा वापर करू शकतो. कारण गुलाबजलमुळे आपल्या ओपन पोर्सची जर चेहऱ्याला समस्या असेल तर ती कमी करण्यासाठी फायदा होतो आणि तेच गुलाबजल मी आज इथं घेतलेलं आहे. आता एका वाटीमध्ये 2 ते 3 चमचे इतकं आपल्याला सगळ्यात अगोदर गुलाबजल आहे तर ते साईडला काढून घ्यायचं आहे. आता बऱ्याचदा ना आपण आपल्या चेहऱ्यावर जर वांग आले असतील किंवा काळे डागधब्बे आले असतील तर ते दूर करण्यासाठी दूध आणि जायफळ असं उगाळून चेहऱ्यावर लावतो. पण फक्त कधी-कधी एवढ्याच वापराने आपल्याला त्याचा रिझल्ट मिळत नाही. त्यासोबतच आज मी इथं दुधाऐवजी वापरलेला आहे गुलाबजल. जेणेकरून एकदाच आपण ही क्रीम बनवून ठेवायची आहे आणि पुढचे 7 दिवस ती क्रीम आपल्याला वापरता येणार आहे. जर आपण दूध वापरलं तर आपल्याला एकाच वेळी ती क्रीम तयार करावी लागेल आणि वापरावी लागेल. ही आपण स्टोअर करून ठेवू शकत नाही. त्यासाठी दुधाऐवजी जायफळ घेतलेला आहे. आता दुसरी म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर ज्या पद्धतीनं काळपटपणा असेल किंवा डागधब्बे असतील त्या प्रमाणात तुम्ही इथं जायफळची जी क्वांटिटी आहे ना, तर ती उगाळून घेऊ शकता. थोडं-थोडं सहाण्यावर पाणी टाकून आपल्याला जायफळ जे आहे ते व्यवस्थितपणे उगाळून घ्यायचं आहे. आता इथं मी माझ्या चेहऱ्याच्या अकॉर्डिंग मला जेवढी क्वांटिटी हवी आहे ना, तेवढी क्वांटिटी जायफळची व्यवस्थितपणे उगाळून घेतलेली आहे आणि शिल्लक राहिलेलं जायफळ जे आहे ना, ते व्यवस्थित स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून मग आपल्याला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून पुन्हा आपण त्याचा वापर करू शकू. आता माझ्या चेहऱ्याच्या अकॉर्डिंग मला इतक्या जायफळची गरज आहे ना, तेवढं मी जायफळ इथं छानपैकी उगाळून घेतलेलं आहे. एका स्वच्छ वाटीमध्ये, बाउलमध्ये आपल्याला हे जे जायफळ आहे ना, ते व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. आता या जायफळमध्ये आपल्या किचनमधल्याच अजून 2-3 वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला ॲड करायचं आहे, जेणेकरून आपली ही जी क्रीम आहे खरोखर आपल्या पूर्णपणे काळपटपणावर किंवा पिंपल्सच्या डागधब्ब्यांवर अगदी मुळापासून काम करेल आणि त्याचा परिणाम आपला चेहरा उजळ होण्यामध्ये आणि स्किन आपली लाईटर आणि ब्राईटर होण्यासाठी फायदा होईल. पुढची वस्तू तुम्हाला इथं दिसते ती म्हणजे ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल आपल्या चेहऱ्याला व्यवस्थित हायड्रेट ठेवण्यासाठी, निस्तेजपणा, डलनेस चेहऱ्याचा कमी करून त्वचा आपली ताजी टवटवीत ठेवण्यासाठी भरपूर फायदेशीर ठरतो. साधारणतः अर्धा चमचा इतकं मी ॲलोवेरा जेल घेतला आहे. ॲलोवेरा जेल जर तुम्ही तुमच्या स्किनमध्ये वापरत असाल तर तुम्हाला माहिती असेल ॲलोवेरा जेलवर पण लिहिलेलं असतं की पिंपल्स, रिंकल्स मिटाए, खूबसूरत त्वचा पाए आणि खरोखर त्यानुसार आपली स्किन जी आहे ना, तर ती व्यवस्थित हळूहळू चमकदार आणि खूबसूरत व्हायला लागते. पुढची वस्तू आहे ती म्हणजे ग्लिसरीन. थंडीचे दिवस आहेत त्यामुळे आपल्या स्किन केअरमध्ये ग्लिसरीन नक्की तुम्ही इन्क्लूड करू शकता. सोबतच आपल्या त्वचेला मऊ मुलायम ठेवण्यासाठी ग्लिसरीन भरपूर फायदेशीर असतं. आता ग्लिसरीन थोडंसं चिकट आणि जाडसर असतं, घट्ट असतं, त्याच्यामुळे ते असंच चेहऱ्यावरती अप्लाय न करता अशा पद्धतीनं तुम्ही ते कशामध्ये तरी डायल्यूट करून तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता. आता पुढची खूप महत्त्वाची आणि इफेक्टिव्ह वस्तू आहे ती म्हणजे आपल्या किचनमधली हळद किंवा आंबे हळद. आता ही जी हळद आहे ना, आपल्या चेहऱ्यावरचा काळपटपणा, पिंपल्सचे डागधब्बे किंवा पिंपल्सवर आलेला लालसरपणा, सूज कमी करून आपला चेहरा छान गुळगुळीत उजळ करण्यासाठी भरपूर फायदेशीर ठरते. हळदीच्या वापरामुळे आपला चेहरा उजळ व्हायला, गोरा व्हायला मदत होते. म्हणूनच मी इथं घेतलेली आहे अगदी चिमूटभर इतकी हळद. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत. जेणेकरून या छान एकमेकांमध्ये डायल्यूट झाल्या ना, तर आपली तितकीच इफेक्टिव्ह आणि पॉवरफुल अशी जी क्रीम आहे तर ती तयार होणार आहे आणि तितकीच पॉवरफुली ती आपल्या चेहऱ्यावर काम करून हळूहळू आपला चेहरा लाईटर, ब्राईटर होण्यासाठी मदत होणार आहे. आता अजून एक गोष्ट मी याच्यामध्ये ॲड करते आहे ती म्हणजे बदाम तेल. आपल्या त्वचेला मॉइश्चराइज मिळण्यासाठी किंवा त्वचा आपली जी आहे ना, ती नैसर्गिकपणे मॉइश्चराइज राहण्यासाठी इथं मी 5 ते 6 थेंब इतकंच बदाम तेल घेतलेलं आहे.
आता या सगळ्या गोष्टी छानपैकी आपल्याला एकमेकांमध्ये डायल्यूट करायच्या आहेत, मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आता छान ह्याचं मिक्सचर तयार झाल्यानंतर हीच आपली ती इफेक्टिव्ह आणि मॅजिकल असलेली क्रीम आहे, जिच्या वापरामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा काळपटपणा, पिंपल्सचे डागधब्बे, वांगाचे डागधब्बे जे वर्षानुवर्ष जात नव्हते, ते हळूहळू जाण्यासाठी मदत होणार आहे. आता पुढची गोष्ट म्हणजे ही तयार केलेली क्रीम जी आहे, ते पुढचे 7 दिवस मला वापरायची आहे. त्यासाठी ती व्यवस्थित स्टोअर करून ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी मी इथं घेतलेले आहे एक काचेची स्वच्छ बाटली. शक्यतो तुम्ही काचेच्या बॉटलमध्येच ही जी क्रीम आहे ना, ती स्टोअर करून ठेवा. ही जी क्रीम आहे ती काचेच्या बॉटलमध्ये मी भरून घेते. त्यानंतर तुम्ही ही फ्रिजमध्ये ठेवा. जेव्हा तुम्हाला ती तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायची असेल, त्याच्या अगोदर ती बाहेर काढून नॉर्मल रूम टेम्परेचरला आल्यानंतर तुम्ही चेहऱ्यावरती त्याचा वापर करू शकता. आता ही चेहऱ्यावर वापरण्याच्या 2 स्टेप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यापैकी जी तुम्हाला आवडत असेल, सूट होतंय असं वाटतंय, ती स्टेप तुम्ही तुमच्या स्किनसाठी वापरू शकता. आता सगळ्यात अगोदर ही जी तयार केलेली क्रीम मी बॉटलमध्ये भरून ठेवलेली आहे, जी पुढच्या 7 दिवसांसाठी मला वापरायची आहे आणि बाउलमध्ये शिल्लक राहिलेली जी क्रीम आहे, ती मी माझ्या चेहऱ्यासाठी आत्ता वापरणार आहे. तर चला, आता ही जी तयार करून घेतलेली क्रीम आहे, तर ही आपल्या चेहऱ्यावर वापरण्यापूर्वी सगळ्यात अगोदर म्हणजे चेहरा व्यवस्थित आपला नीट आणि क्लीन म्हणजे स्वच्छ असणं गरजेचं आहे. आता ही क्रीम मी साईडला ठेवते आणि ही शिल्लक राहिलेली क्रीम तुम्ही दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी व्यवस्थित याच्यातले 3 ते 4 थेंब इतकं तुमच्या हातावरती किंवा चेहऱ्यावरती व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे. आता 3 ते 4 थेंब व्यवस्थित आपल्या चेहऱ्याला लावल्यानंतर किंवा हाताला लावल्यानंतर छान पद्धतीनं हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा आहे. तुम्ही हळूहळू बघाल ही जी क्रीम आहे तर ती पूर्णपणे आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होते. हळूहळू पूर्ण आपली जी स्किन आहे ती लाईटर आणि ब्राईटर होण्यासाठी तुम्हाला मदत होईल असं दिसून येईल. आता त्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला इथं तीच तयार केलेली क्रीम त्याच्यामध्ये फक्त टाकायचं आहे अर्धा चमचा इतकं तांदळाचं पीठ. जर भरपूर तुमच्या चेहऱ्यावर डलनेस आहे, काळपटपणा आहे आणि खूप प्रयत्न करूनही तो जात नाही असं जर वाटत असेल ना, तर तुम्ही पहिल्या स्टेपच्या ऐवजी ही दुसरी स्टेप फॉलो करा. कारण याच्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, जे आपल्या स्किनसाठी नैसर्गिक एक्सफोलिएटर किंवा स्क्रबरचं काम करतं, ज्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची किंवा स्किनवरची असलेली डल स्किन जी आहे, तर ती काढून टाकण्यासाठी मदत होते. त्यामुळं तुम्ही तयार केलेली थोडीशी क्रीम घ्या, त्याच्यामध्ये अर्धा चमचा तांदळाचं पीठ टाका आणि याला क्रीमी कन्सिस्टन्सी म्हणजे फेस मास्कची कन्सिस्टन्सी येण्यासाठी थोडंसं गुलाबजल ॲड करा आणि या कन्सिस्टन्सीमध्ये हा फेस मास्क तयार करून घ्या. आता हा फेस मास्क तुम्ही आठवड्यातून 2 वेळा तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता आणि जर तुम्ही क्रीम वापरणार असाल पहिल्या स्टेपमध्ये, तर ती तुम्ही दररोज संध्याकाळी झोपण्यापूर्वी 4 ते 5 थेंब तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करून तुम्ही झोपू शकता. जर तुम्हाला ओके वाटत असेल, तर तुम्ही रात्रभर तुमच्या चेहऱ्यावर ठेवा किंवा अर्ध्या तासानंतर तुम्ही थंड पाण्याने चेहरा धुवू शकता. अशा पद्धतीनं ही क्रीम तुम्ही वापरू शकता. नाहीतर दुसरी स्टेप अशा पद्धतीनं तुम्ही हा फेस मास्क तयार करा आणि तो तुमच्या चेहऱ्यावर आठवड्यातून 2दा वापरा. या दोघांपैकी तुम्हाला जी सूट होत असेल ते तुम्ही वापरा. तर चला, आता मी हा तयार केलेला फेस मास्क आहे, तर तो माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करून दाखवते. सगळ्यात अगोदर जे आहे तो चेहरा मी थंड पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही अगोदर इथं दुधाने क्लिन्झिंग करू शकता. सेकंड स्टेपमध्ये तयार केलेला हा फेस मास्क आहे, तो व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा. आता या फेस मास्कची कन्सिस्टन्सी अतिशय व्यवस्थित लाईट आणि मऊ आहे. त्याच्यामुळे त्याची लेयर एकदम प्लेन बसते. खूप जाड हा फेस मास्क तयार होत नाही. त्यामुळे हा सुकण्यासाठी साधारणतः 5 मिनिटं इतकाच वेळ लागतो, जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि खूप हा ड्रायसुद्धा होत नाही. त्यामुळे आपली थंडीमध्ये त्वचा आकडल्यासारखी किंवा ताणल्यासारखी सुद्धा वाटत नाही. अगदी 1 ते 2 मिनिटात याचं ॲप्लिकेशन होतं. चेहऱ्यावरती, मानेवरती व्यवस्थित हा लावायचा आहे. 5 मिनिटं व्यवस्थित हा चेहऱ्यावरती सुकू द्यायचा. तुम्ही बघू शकता छानपैकी हा सुकलेला आहे. आता हा रिमूव्ह करताना डायरेक्टली रिमूव्ह न करता थोडंसं पाण्याचा ओलसर हात घ्यायचा. त्यानंतर आपल्या चेहऱ्याला ना हलक्या हाताने मसाज करायचा. आता याच मसाजमुळे काय होणार आहे, आपल्या चेहऱ्यावरचं ब्लड सर्क्युलेशन वाढणार आहे, डेड स्किन निघून जाणार आहे आणि त्याचमुळे तुमचा कितीही चेहरा काळपट होत असेल किंवा डागधब्बे असतील ना, तर ते हळूहळू या स्टेपने कमी होण्यासाठी मदत होणार आहे. लगेच तुम्ही वापर केला आणि लगेच दुसऱ्या दिवशी तुमचे पूर्णपणे डाग जातील असं होणार नाही. पण हळूहळू जसा तुम्ही या गोष्टींचा वापर तुमच्या स्किन केअरमध्ये कराल, हळूहळू तुम्हाला तुमची स्किन जी आहे, चेहरा जे आहे, तो लाईटर आणि ब्राईटर झालेला दिसेल. तर छान पद्धतीनं सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करायचा आणि त्यानंतर आपला चेहरा धुवून टाकायचा आहे आणि तुम्ही बघू शकता हळूहळू तुमचा चेहरासुद्धा छान ग्लोईंग, तुकतुकीत आणि चमकदार होण्यासाठी मदत होईल. तर तुमच्या आवडीचं मॉइश्चरायझर आहे ते चेहऱ्यावरती व्यवस्थित अप्लाय करायचं आणि छान पद्धतीनं संध्याकाळी तुम्ही झोपून जाऊ शकता. सकाळी तुम्हाला उठल्यानंतर तुमची स्किन जी आहे, चेहरा आहे,
तो मस्त असा फ्रेश झालेला दिसेल. आता इथं मी माझ्याकडे हा फेस मसाजर आहे त्यानं छानपैकी मसाज करून घेते आणि त्यानंतर ना व्यवस्थित माझं सगळं स्किन केअर झालेलं आहे आणि व्यवस्थित माझी स्किन जी आहे ती रात्रभर छान पद्धतीनं हायड्रेट होईल, रिपेअर होण्यासाठी मदत होणार आहे. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला आवडला असेल, युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह ठरला असेल. आता मी तुमच्यासोबत हा पटकन रेडी टू गो लुकसुद्धा शेअर करते. छान चेहऱ्यावरती चमक आलेली आहे, ग्लो आलेला आहे आणि हाच ग्लो तुमच्यासुद्धा चेहऱ्यावर येईल. त्यासाठी ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.